आज काही प्रश्न असतील ते घेता येतील. अतिशय सुंदर विवेचन झालं यतीनजी. एवढा अवघड विषय तुम्ही इतके सहज आणि सोप्या पद्धतीने सांगता की आम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रेरणा देणारे विचार रोज काहीतरी मिळतात. समाजात कसं राहावं, कुटुंबात किंवा देशाप्रती काय असाव्यात भावना. खूप खूप सुंदर. मी सर्वांच्या वतीने तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते आणि आभारी आहे. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरु. कोणाला काही प्रश्न असतील तर हँड रेज करा. स्नेहलजी बोला. नमस्कार सर. नमस्कार. सर, आज तुम्ही आता जे शेवटचं निवेदन केलं म्हणा किंवा जे बोललेलं आहात त्या संदर्भाच्या अनुषंगाने मी आज बोलतीये. कदाचित ही बातमी तुम्ही ऐकली असेल की शिंदे शाहीर हेमंत मावळे जे आहे, पोवाडा प्रतिष्ठान पुण्यातलं आपलं, तर त्याच्यामध्ये त्यांना शाहीर हेमंत मावळे यांना काल गांधीजींच्या जयंतीनिमित्त पुरस्कार जाहीर झालेला होता. पण सुपर मार्केटमध्ये वाईन विकली जाणार आहे यामुळे त्यांनी तो पुरस्कार नाकारलेला आहे. ते आमचे जवळचे स्नेही, म्हणजे आम्ही ग्रुपमध्ये एकत्र कामं करणारे आहोत सगळेजण. तर मुद्दा म्हणून तुम्ही बोलल्यावर आज मला म्हणजे उत्स्फूर्तपणे तुम्हाला हे सांगावं असं वाटलं की तुम्ही जे म्हणला की केलं पाहिजे. तर आपणही सगळेजण, बहुतेक जणांनी ही चर्चा सगळ्यांनीच केलेली आहे की दुकानात वाईन नकोय म्हणून. पण त्यांनी तो पुरस्कार आज नाकारलेला आहे. ही आकाशवाणीवर आणि मीडियामध्ये पण बातमी होती सकाळच्या ह्याच्यावरती. तेवढंच म्हणजे आहे, कुठेतरी आशेचे खूप किरण आपल्याला दिसत आहेत. धन्यवाद. संस्कृती कुठे न्यायची हे त्या राज्यकर्त्यांवरती अवलंबून असतं आणि त्यांनीच जर असले प्रकार केले तर मग असं. ठीक आहे, चालेल. आणखी कोणाला काही विचारायचंय, बोलायचंय? वसुंधराजी अनम्यूट. आता तुम्ही भ्रमाचे अनेक प्रकार सांगितले आणि ते खरोखरच म्हणजे विलक्षण आहे. एक अशी मनात शंका येऊन गेली की लोकांची जी आजारपणं असतात तर त्या आजारपणामध्ये अनेकदा सांगितलं जातं की आजारपण आणि मन ह्याचा खूप संबंध आहे. तर असा एक मनात विचार आला की ह्याच्यामध्ये मनाचा संबंध आहे म्हणजे भ्रमाचा पण संबंध आहे का? काय असतं हे? मन जसं जसं विचार करायला हे मन जसं जसं विचार करायला लागेल आणि हा जो काही भ्रम त्यांचा जो काही होतो या चित्तासोबत, तर ते सगळं आपल्या आरोग्यावरती पण परिणाम करतो. आपल्याला थांबवता आलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं ना की बस वाहतच जातं. खास करून नवरा बायकोच्या भांडणामध्ये या गोष्टी येतात. ते कुठेतरी कुठला तरी एक छोटासा विषय असतो, पण तो वाढत 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 जातो. मग त्याच्यातलं खरंच सत्य आहे की असत्य आहे? कारण भ्रम हा असा म्हणजे खरंच भ्रम झालेला असतो किंवा एक इमॅजिनेशन, आणि त्याच्यातून ते इमॅजिनेशन करत करत कधीतरी सत्य मानतो आपण आणि मग नंतर आपण म्हणतो की हे असं झालं होतं. म्हणजे उदाहरणार्थ, समजा बायकोनी नवऱ्यावरती आरोप केला की मागे माझे आई वडील आले होते आणि तू त्यांना नमस्कार केला नाही. आता हा म्हणेल की असं होत नाही, ते आले तर प्रत्येक वेळेस मी त्यांना नमस्कार करतो. ती म्हणेल नाही, त्यावेळेस तू नमस्कार केला नव्हता. आता एखाद्या वेळेस पूर्वी कधीतरी असं झालं असेल की ह्याचं आणि बायकोचं, नवरा बायकोचं कुठल्या तरी विषयावरून भांडण झालं असेल आणि या भांडणात त्यांनी काहीतरी कमी जास्त बोललं असेल किंवा मी ते आले तर आता त्यांना नमस्कारच करणार नाही किंवा काहीतरी असं रागाच्या भरात कोणी कोणी काय काय बोलतं तसं हा बोलून गेला असेल. तिने ते मनात धरलं त्यावेळेस आणि मग अख्खी रात्र आता माझे आईवडील आले आहेत, मग यांनी त्यांना नमस्कारच नाही केला, हा आपला आपल्या रूममध्ये जाऊन बसला किंवा ऑफिसच्या कामात आहे, असा सगळा विचार करत करत तो ग्रह इतका पक्का करून घेतला की तिला ते वाटायला लागलं की हे खरंच असं झालेलं आहे म्हणून. आणि हा ग्रह काही दिवस तसाच चालत राहिला आणि नंतर ती विसरून गेली. पण काही काळानंतर जेव्हा यांचं भांडण झालं आणि तो विषय निघाला तेव्हा तिने जे काही घडलंच नव्हतं ते तिने सांगितलं की नाही असं झालंच होतं. तर हा जो भ्रम असतो हाही एक स्वरूप आहे याचं. त्यावेळेस ना आपल्याला म्हणून कुठलेही संस्कार मनावर होऊ न देण्यासाठीच प्रयत्न करायचे असतात.
आहे ते तिथल्या तिथे सोडून द्यायचं, वर्तमान क्षणात आपल्या श्वासावर जगायचं. मग उगाचच काहीतरी इकडे तिकडे अडकत असेल तर त्याला सांगायचं नको. कारण आज तुला वाटतंय असं काहीतरी आहे, आपण नको त्या विचारांमध्ये अडकतो आणि उद्या हे खरे झालेत किंवा आपल्याला वाटतील खरेच झाले होते म्हणून विनाकारणचे अनर्थ ओढवतील. तर त्यामुळे हे सगळे प्रकार होऊ शकतात. यतीनजी, मी वाचनातली एक शंका विचारू का? वेळ आहे का? हो हो, विचार. विचारू. आमची लवणराजाची दुसरी कथा संपत आलेली आहे हा, आणि त्याच्यातल्या 4 ओळी वाचून दाखवते. ती उपमा आम्हाला थोडीशी कळली नाहीये. म्हणजे ती उपमाच आहे का खरे ते आहेत? संकल्परहित आणि शांत स्थितीला जाऊन पोहोचलेल्या मनाला कोणत्याही प्रकारच्या यातना किंवा भीती उरत नाही. कल्पांत काळीचा झंझावात सुटो किंवा 12 आदित्य एकदम प्रकाशित होत, त्यामुळे मनोलय झालेल्या पुरुषाची यत्किंचितही हानी होत नाही. तर आता हे 12 आदित्य म्हणजे काय? थोडस का ते फक्त उपमाच आहे? नाही, उपमा नाहीये ही. आपल्या काय म्हणतात त्याला हो? त्याला मी वेदांतात नाही म्हणता येणार, पण या आपल्या संस्कृतीमध्ये 12 आदित्य, 11 अष्टवसू, 11 रुद्र असे संकल्प आहेत वेगवेगळे. आणि याच्या म्हणजे अशा कल्पना आहेत. आणि खास करून हे वसूंचं त्यांचा उच्चार हा जेव्हा श्राद्ध वगैरे असतात तर त्यावेळेस ते वसूंचं त्यांचं हे केलं जातं, उच्चार केला जातो. तर 12 आदित्यांची कल्पना अशी आहे की जेव्हा खरंच कल्पांत येतो त्यावेळेस हे 12 सूर्य आग ओकायला लागतात, असा शब्दप्रयोग त्यांनी अनेक वेळा केलेला आहे. आता हे नेमकं खरंच 12 सूर्य कुठले काय ते कधी असे त्यांच्याबद्दल विशेष माझ्या वाचनात आलेलं नाही, परंतु ही कल्पना आहे की 12 आदित्य असतात, 11 रुद्र असतात, त्याचा आणि सूर्य नमस्कारात नावं घेतो त्याचा काही संबंध नाही. ही सूर्याची 12 नाव आहेत ना, असं आज वाचनात म्हणत होते. असतील 12 सूर्यनमस्कारांमध्ये ते सूर्यांचे ही नाव नावं. असतील. अच्छा. मित्र, रवी, सूर्य, भानु, खग, हो. कृष्ण. पण इथे हे महत्वाचं आहे की संकल्परहित आणि शांत स्थितीला जाऊन पोहोचलेल्या माणसाच्या मनाला कुठलीही गोष्ट हलू शकत नाही किंवा नाही हलू शकत. हे महत्वाचा म्हणजे संदेश आहे. लवणराजाच्या कथेत आपण हेच ऐकलं होतं ना की सगळे जे काही असतात ते मनाचे दुःख असतात. मनाची चिकित्सा. प्रत्यक्ष काय दुःख होतं कोणाला इथे? हो. आहे ते धन्यवाद. मनालाच आहे. थँक्यू. जय गुरुदेव. ठीक. हा, बोला वसुंधरा. अनम्यूट करा स्वतःला. हॅलो. हा, बोला. मगाशी जो प्रश्न विचारत होते तो मन आणि चित्ताचा जो भ्रम आहे त्याचा आणि आजारपणाचा संबंध आहे का असं विचारत होते मी. म्हणजे कित्येकदा असं होतं की लहान मुलांना आई वडील काहीतरी नाही म्हणतात, मग ते रुसतात, रागावतात आणि नंतर त्यांना ताप वगैरे येतो आणि नंतर मग तापाची औषधं दिली जातात, पण नंतर आठवतं की ह्या मुलाचं मन दुखावलं गेलं होतं आणि त्यांनी ते मनाने धरून ठेवलं आणि त्याला ताप आला. आता हे लहान मुलांच्या बाबत काही वेळेला शोधता येतं, पण मोठ्या माणसांच्या आजाराचा शोध कसा घ्यायचा आणि तिथे हा भ्रमाचा प्रकार काही असू शकतो का? मनाचा आणि आजाराचा प्रकार आहे, आपण त्याच्याबद्दल चर्चा केली आहे पूर्वी. मनाचा आणि आजार शरीराचा संबंध येतो, सरळ सरळच आहे. मन बिघडलं की श्वास बिघडतो, श्वास बिघडलं की शरीरात सगळे काय जसं खूप राग आला तर श्वास बिघडतो, त्याच्यासोबत मग आपलं ब्लड प्रेशर पण कमी जास्त होतं. हे सगळं बघितलेलं आहे. हा तर प्रकार माहिती आहे मनाचा आणि याचा. पण भ्रमाचा आणि आजाराचा प्रकार कसा आहे म्हणजे मला कळत नाही. कारण आजार झाल्यानंतर भ्रम होणं हे समजू शकतो. जे लोक आजारी असतात त्यांना असं वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम होतात. आपण म्हणतो भ्रमिष्ठासारखा वागायला लागला म्हणून. तर हे केवळ शरीर बिघडलं आहे आणि त्याचा मग त्या अस्वास्थ्यामुळे मनावरती परिणाम आणि त्याच्यातून भ्रम, हे तर आपण बघितलेलं आहे. मला तुमचा प्रश्न हा नाही कळत की भ्रमामुळे आजार होणं हे कसं काय, त्याचं काही उदाहरण आहे का? कारण असं काही ऐकल्यासारखं नाही. मनामुळे शरीर बिघडतं एवढं निश्चित.
हॅलो. हा बोला. हा, नमस्ते सर. नमस्ते. मागची जी लवण राजाची गोष्ट होती, साधारणपणे त्याच धर्तीची ही गोष्ट आहे. मग हे असं वेगळं सांगण्याचा म्हणजे काय उद्देश असावा बरं योग वसिष्ठामध्ये? त्याच पद्धतीचे एक हे घेऊन परत गोष्ट रचण्याचा काय असावा उद्देश? असं मला शंका आली. तेव्हाचा सगळा ते उत्पत्ती प्रकरण होतं. उत्पत्ती हम्म. प्रकरण होतं की स्थिती प्रकरण? उत्पत्ती प्रकरण. आणि त्याच्यामध्ये हा जो काही सगळा मनाचा खेळ आहे, मनाची स्थिती कशी असते, सगळे दुःख हे मनाचे कसे असू शकतात, हा सगळा विषय होता. आत्ताच यांनी शलाकार यांनी सांगितलं की ते मन जर स्वस्थ असेल तर त्याला कोणीही काही परिणाम करू शकत नाही. त्याच्यामुळे तिकडे त्यावेळेस हा सगळा फोकस त्या गोष्टीवरती होता. आता लेखकांनी साधारण तशा स्वरूपाची दुसरी गोष्ट पण उद्देश दुसरा ठेवला की इथे मायेचा खेळ कसा असतो, ही माया काय काय करू शकते आणि या मायेतून आपल्याला काय काय भ्रम होऊ शकतात, आपण कसे त्याच्यात अडकत जातो, हे दाखवण्यासाठी ही दुसरी गोष्ट साधारण त्या स्वरूपाची. इथे तेच झालेलं आहे की जे घडलं नाही तेच बघितलं, त्याचाच अंदाज घेतला, प्रत्यक्ष जाऊन बघितलं तर तेच दिसलं. मी म्हणूनच सुरुवातीला म्हटलंय की या दोन्ही गोष्टी सारख्याच वाटतील ऐकताना सुद्धा, कन्फ्युजनही होतं. परंतु गोष्टी जरी वेगळ्या असल्या त्यांचे सारांश हे त्या त्या ठिकाणी वेगळे. इथे याला काही त्रास झाला अशातला प्रकार नाही. लक्षात घ्या, हा चांडाळ म्हणून त्यांनी जाऊन राज्य केलं, पण त्यांनी फक्त आपला जन्मच तिथे झालेला हे बघितलं. त्या जो काही लवण राजा होता त्यांनी स्वतःला आपलंच रूप बदलताना बघितलं. त्यांनी पुढचा जन्म घेतला आणि मग असं झालं अशातला प्रकार नाही. मी आत्ता राजा आहे आणि आत्ता मी चांडाळ झालो आणि आता मी तिथे 60 वर्ष घालवले, हा जो काही प्रकार होता त्याच्यामध्ये जो मनस्ताप त्याला भोगायचा होता तो मनस्तापाबद्दल सगळा प्रकार होता. इथे याला मनस्ताप असा प्रकारच नव्हता, कारण तो चांडाळ म्हणून जन्माला आल्यानंतर मी चांडाळ म्हणून का जन्माला आलो हा प्रश्न नाही पडला. मी झालो आहे, मी असा जगतो आहे आणि याच्यातच माझ्या बाबतीत हे झालं, हा सगळा प्रकार. तर इथे कुठेही उद्वेग, त्रास ह्या सगळ्या गोष्टींचा अजिबात उल्लेख नाही. अगदी शेवटीच फक्त त्यांनी जेव्हा बघितलं की आपल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आणि तोही विचार त्याला सुचला, कारण त्या 8 वर्षांमध्ये तो चांगल्या लोकांसोबत राहिला, म्हणून मग त्याला ती थोडीशी जाणीव झाली. नाहीतर तितके वर्ष तो काहीच नाही, आपलं जसं जीवन येईल तसं जगत होता. पण कोणाला या गाधीला त्या जन्माबद्दल, त्या झालेल्या प्रकाराबद्दल त्याला कुठलाही पश्चाताप, आपल्या बाबतीत असं कसं झालं असा काही उद्वेग नव्हता. फक्त हे काय झालं, हे प्रकार काय हे समजून घेण्यासाठी कुतूहल आणि त्यामुळे थोडा बावचळून गेला. लवणराजाच्या बाबतीत पूर्णपणे वेगळी गोष्ट होती. तो स्वतः सफर झाला त्याच्यामध्ये. मनाला होणारा त्रास हे त्याचं उद्दिष्ट होतं. इथे मायेचे प्रकार कसे काय ते समजून घेण्याचा हा खेळ होता या गोष्टीमध्ये. बरोबर. कॅरेक्टर्स पण एक्झॅक्टली उलटी आहेत मग ही. खरं. पण खूप वेगळा ग्रंथ आहे हा, एवढं मात्र खरं. म्हणजे फारच वेगळा आहे ग्रंथ. नेहमीचे जे असतात शिकवण तीच आहे साधारणपणे, नाही का? वेदांत तत्वज्ञानामध्ये पण हेच आहे सगळं, की त्याच्यातही सांगितलंय जागृती, सुषुप्ती आणि निद्रा. या तिन्ही मध्ये तो कोणीतरी आहे चौथा, की जो हे सगळं बघतोय बरोबर. साक्षीपणे, आणि त्याला ते आत्मन म्हणतात वेदांत तत्वज्ञानामध्ये. हा. पण याच्यामध्ये हे सगळं, पण त्याला एवढं गोष्टींचं रूप आणि खरंच खूपच वेगळा ग्रंथ आहे हा. आणि तुमच्यामुळे हा आम्हाला कळतं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. ग्रंथ वेगळाच आहे, काही प्रश्नच नाही त्याच्यात. इतके रहस्य आहे. याच गोष्टीवरती थोडा विचार केला तर आणखी काही काही रहस्य याचे निघतील. बघूया काय काय येतं. मोती आपल्या हातात आहे, म्हणून तुम्ही वाचा. कुठल्या वाचनाला काही दुसरा पर्याय नाही. मी नेहमी सांगतो, वाचा, त्याच्यावर विचार करा. काय आपल्याला आपल्या आपल्या गोष्टी येतील, कळायला लागतील. अभिजित बोल. मला मगाशी त्यांनी जो विचारला प्रश्न की भ्रमाने आजार येतो का, तर मला वाटतं बायपोलर जे डिसऑर्डर असतात, जिथे एक माणूस 2-2 पर्सनॅलिटी मध्ये राहत असतो आणि तो ऍक्च्युली तसंच वागत असतो, तर तो त्याच्यासाठी रियालिटी काय आहे हे त्याच्या भ्रमानुसार तो त्याचं सर्व वर्तन घडत असतं. तर ते येऊ शकतं का, म्हणजे तो भाग होऊ शकतो का की भ्रमाने त्याचा आजार निर्माण होतो आहे, तो मेंटल डिसऑर्डर आहे?
ऍक्च्युली भ्रम हे सिम्पटम आहे नाही का. त्याला असं वाटतं की दोन व्यक्ती आहेत की आम्ही स्वतः दोन वेगवेगळ्या रूपांमध्ये राहतोय. हे लक्षण आहेत त्याची. म्हणजे हा जो भ्रमाचं स्वरूप आहे लक्षण आहे. मूळ आजार आहे त्याला काहीतरी आणि त्याचे हे लक्षण आहेत. प्रश्न त्यांचा उलटा होता की एखाद्याला भ्रम होत असतील तर त्यांनी आजार होतील का. मुळात भ्रम का होतात हा पहिला प्रश्न यायला हवा. आणि माझ्या दृष्टीने आजार आहेत म्हणून भ्रम होतो असं आहे. म्हणजे मनात काहीतरी सुप्त इच्छा राहिली आहे, मला असं करायचं होतं, मला तसं करायचं होतं, असं काहीतरी असेल. त्या इच्छेच्या खूप मागे लागल्यामुळे, खूप त्याच्यात अडकून पडल्यामुळे कदाचित जे बायपोलर म्हणतो किंवा स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणतो, असे जर प्रकार होत असतील तर ते भ्रम हे त्याचे परिणाम झाले. भ्रमामुळे काही झालं हे असं हे उलटं कसं शक्य आहे मला ते कळत नाही. भ्रम होतो हा परिणाम आहे नाही का. हम्म. कारण भ्रम होतो हा अम, म्हणजे एखाद्या माणसाला आपण जेव्हा बघतो तेव्हा न्यूरोलॉजिकली आपल्याला तो माणूस जरी नुसती फिगर असली तरी आपल्या मनात जे भाव उत्पन्न होतात ते आपल्या एक्सपिरियन्सवर असतात. म्हणजे मुलगा आल्यावर माझ्या मनात जे भाव निर्माण होणार ते माझ्या एक्सपिरियन्सवर डिपेंड आहे. तर तसंच म्हणजे तसं म्हटलं तर माझ्या डोळ्यात जी प्रतिमा तयार होते माझ्या मुलाची आणि तुमच्या डोळ्यात सपोज ती प्रतिमा तयार झाली तर डोळे सेम बघत आहे पण इंटरप्रिटेशन जे आहे आपलं की अरे हा माणूस असा आहे किंवा हा माझा मुलगा आहे तर मला याच्याबद्दल प्रेम वाटत आहे किंवा हा माणसाने माझ्या बरोबर भांडण केलं होतं तर हा असा आहे. तर हे भ्रम आहे, ती रियालिटी नाही आहे. कारण ती माझ्या मागच्या त्यांच्याबरोबर जे काही ट्रान्झॅक्शन झालं माझं सोशली त्याच्यावरून तो निर्माण झालेला भ्रम आहे, तो रियालिटी नाही आहे. पण जेव्हा मी त्यांना परत बघते परत नेक्स्ट टाइम बघते तेव्हा त्या भ्रमाने मी त्यांचं अनालिसिस करते किंवा माझं वर्तन त्या भ्रमावर असतं असं मला म्हणजे म्हणायचंय. नाही, बरोबर आहे. मी माझ्याच प्रश्नाचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने असं उत्तर देईल की एखादा तुम्ही कोणीतरी संध्याकाळी फिरत गेला, अंधार आहे आणि अंधारात दोरी दिसली, दोरीच्या ऐवजी तिथे साप दिसला तर हा भ्रम आहे. आणि त्याच्यामुळे आरोग्यावरती परिणाम होतो का, तर हो, घाबरल्यामुळे एकदम एखाद्याचं बीपी शूट झाला, हार्ट अटॅक आला तर मरू शकतो, हे होऊ शकतं. तर हा भ्रमामुळे आजार म्हणून नाही पण परिणाम तात्पुरता काहीतरी होऊ शकतो. किंवा एखाद्याने वारंवार रात्री झाडावरती कुठलं तरी चित्र बघितलं किंवा आकृती बघितल्यासारखी वाटली तर ते जे काही परिणाम होतात, टेन्शन होतं, त्यामुळे होतं. खोलीत झोपल्यानंतर खिडकीशी काहीतरी दृश्य बघितलं असं वाटलं, हा भ्रम झाला, त्याच्यामुळे मानसिक आजार होऊ शकतात, हेही सत्य आहे. म्हणजे वसुंधराताईंनी जो प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर अशा रीतीने देता येईल की भ्रमामुळे आजार होऊ शकतात. पण हे भ्रम म्हणजे तात्कालिक असतात, ते असं काहीतरी झालं आणि बघितलं म्हणून. आणि इथे आपण वेगळ्या भ्रमाबद्दल बोलतोय. इथे हा भ्रम म्हणजे पूर्ण मनातल्या मनात काहीतरी इमॅजिन करून केलेला भ्रम, असं तो पुढे जो होतो तो आहे. या दोन्ही दोन्ही गोष्टी शक्य होऊ शकतात, इकडचं तिकडे तिकडचं इकडे. तुम्ही जे म्हणता की हा भ्रम व्यक्तीबद्दल असू शकतो, तर ते खरं आहे. मी आता जसं सांगितलं एखाद्या पोझिशन बद्दलही भ्रम असतो की कोणी जर म्हटलं की या कंपनीचा सीईओ हो, तर नाही रे बाबा खूप मोठी गोष्ट आहे, मला जमणार नाही वगैरे असे रिॲक्शन देतील. पण तोही भ्रम असू शकतो, कोणी ना कोणी तर होतच आहे, करतच आहे, मग मला जमणार नाही वगैरे असे जे कारण देतो, तर हाही भ्रमच असतो. त्याच्या हे वेगवेगळे प्रकार आहेत. अचानक येणारं, इमॅजिन करून ठेवणं, हे सगळ्या गोष्टी असतात. त्यांची त्याच्याप्रमाणे परिणामही असतात. थँक्यू. चला थांबूया आपण, 9 वाजून गेले. मला थोडं आणखी एक कार्यक्रम पण आहे. ओके, उद्या भेटू आपण सगळे. जय श्रीराम, जय गुरु.